नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। पुरस्कार भाग 2 हे आपल्या चालू घडामोडी सिरीजचा पुढचा व्हिडिओ आहे। यापूर्वीच आपण पुरस्कार भाग 1 ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्याच्यासोबतच राजकीय आणि आर्थिक वर्षभराच्या घडामोडीचे आपण 5-5 एपिसोड ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। तर आता आपण सुरुवात करूयात पुरस्कार भाग 2 ला। सगळ्यात पहिले आहेत पद्म पुरस्कार 2023 आणि 2024। आता बघा, आपली जी परीक्षा होणार होती ती जी राज्यसेवा परीक्षा आहे ती एप्रिलमध्ये होणार होती आणि जी कंबाईनची परीक्षा आहे ती जूनमध्ये होणार होती। परंतु काही कारणास्तव म्हणजे निवडणुकीच्या कारणास्तव परीक्षा पुढे गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ती परीक्षा आता कधी होईल आपल्याला माहिती नाही। पण जर जुन्या तारखेनुसार करंट अफेअर टाकायचे झाले तर आपल्याला जानेवारी 2023 पासून तर आजपर्यंत म्हणजे एप्रिल 2024 पर्यंतचे करंट अफेअर करणं भाग आहे आणि त्याच्यामुळे 1-1.5 वर्षाचा करंट अफेअर करताना 2024 आणि 2023 हे दोन्ही मी पद्म पुरस्कार घेऊन आलेलो आहे। याचं मग कारणच हे आहे की बाबा प्रश्न 23 वर सुद्धा येऊ शकतो, प्रश्न 24 वर सुद्धा येऊ शकतो। हे आयोगाचे आवडीचे पुरस्कार आहेत। एक भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री। तर बघूयात, 2023 मध्ये 6 पद्मविभूषण देण्यात आले, 9 पद्मभूषण देण्यात आले, 91 पद्मश्री देण्यात आले। तर 91 पद्मश्री एवढे आपल्याला लक्षात राहणार नाही, तर आपण फक्त कुठले लक्षात ठेवायचे, जे महाराष्ट्रातनं ज्यांना पद्मश्री भेटलाय तेवढे लक्षात ठेवायचे। आणि अशा प्रकारे एकूण 106 लोकांना 2023 ला पद्म अवॉर्ड देण्यात आले होते आणि महाराष्ट्रात 12 जणांना एकूण पद्म पुरस्कार देण्यात आले। कधी? 2023 ला। पुढे 2024 चे जर नंबर पाहिले तर 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण, 110 जणांना पद्मश्री आणि एकूण आकडा आहे 132 लोकांना। आणि महाराष्ट्रातील 12 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले। म्हणजे 2023 मध्ये पण 12 लोक होते, 2024 मध्ये पण महाराष्ट्रातून 12 लोकांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत। तर आपण आता एक एक बघूया। त्याच्या आधी पद्म पुरस्कार काय असतात याचं एक थोडक्यात तुम्हाला मी सांगतो। तर पद्म पुरस्काराची स्थापना 1954 साली केली होती आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे त्याच्या आधी 1 दिवस आधी देशभरातील कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येतो। म्हणजे एक हायरार्की आहे हे सगळ्यात वर असणार भारतरत्न, भारतरत्नाच्या वर म्हणजे खाली पद्मविभूषण, मग पद्मभूषण आणि मग पद्मश्री। तर याला आपण जे पद्मविभूषण म्हणतो तो दुसरा सगळ्यात मोठा नागरिक अवॉर्ड आहे। त्यानंतर पद्मभूषण जो आहे तो तिसरा आणि पद्मश्री हा चौथा सगळ्यात मोठा नागरिक अवॉर्ड आहे। 1978 आणि 1979 या दरम्यान आणि 1993 ते 97 या वर्षामध्ये हे पुरस्कार देण्यात आले नव्हते। यावेळेस जनता सरकार होतं, त्यांची काहीतरी वैयक्तिक कारण असतील आणि 93 ते 97 काँग्रेस सरकार असून सुद्धा दिलं नव्हतं। आता हे जे साल आहेत हे ऑफिशियल आपण वेबसाईट असते या पुरस्काराची, पद्म पुरस्कारांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून घेतलेलं आहे। काही ठिकाणी हे साल कुठल्या तरी करंट अफेअरच्या पुस्तकात हे वेगळे दिलेले आहेत, परंतु आपण हे ऑफिशियल पण वेबसाईटवरनं घेतलेले आहेत। पुरस्काराचे 3 प्रकार आहेत। कुठलं? पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री। मी तुम्हाला ज्याप्रमाणे बोललो, सगळ्यात भारतरत्नानंतर सगळ्यात मोठा हा, नंतर हा आणि नंतर हा। इथं शब्द बघा, अनन्यसाधारण आणि उल्लेखनीय सेवेसाठी, पुढे उच्च प्रतीच्या उल्लेखनीय सेवेसाठी आणि उल्लेखनीय सेवेसाठी, म्हणून ते हायरार्की आहे, एवढं लक्षात ठेवा। पुढे हे क्षेत्र आहेत, या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो। कला, साहित्य व शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सार्वजनिक कार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरिक सेवा, व्यापार व उद्योग, म्हणजे जवळपास सर्व क्षेत्रातनं जो कोणी उत्कृष्ट कामगिरी करेल त्याला हे पुरस्कार देण्यात येतात। याची शिफारस कोण करतं? तर पद्म पुरस्कार समिती असते। पंतप्रधान दरवर्षी या समितीची स्थापना करतात। या समितीमध्ये कोण असतं? या समितीचे अध्यक्ष कॅबिनेट सचिव असतात, त्यासोबतच एक गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 असे नामवंत व्यक्तींचा समावेश या समितीमध्ये असतो। ही समिती मग शिफारस करते आणि त्या शिफारशीच्या अनुसरूनच मग ती पुरस्कार दिले जाते। पात्रता काय? वंश, व्यवसाय, पद, लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्तींसाठी हा पुरस्कार दिला जातो। मग फक्त सर्व व्यक्ती म्हणजे फक्त भारतीय व्यक्ती का? तर नाही, भारताच्या बाहेरील ज्यांनी खूप चांगलं काम केलंय आणि भारत आणि त्या देशाचे नाते सुधारण्यास किंवा कुठल्या तरी
मानवतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेली असेल तर त्यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात येतो. म्हणून लक्षात ठेवा, फक्त भारतीयांपुरता हा मर्यादित नाहीये, काही वेळेस भारताच्या बाहेर सुद्धा हे पुरस्कार देण्यात येतात. रिसेंटलीच जापानचे जे पंतप्रधान होते त्यांना सुद्धा हा पुरस्कार दिला होता, त्यांचे नाव होतं शिंजो आबे. तर पुरस्काराच्या विजेत्यांना राष्ट्रपतीची स्वाक्षरी केलेले सनद किंवा प्रमाणपत्र आणि पदक दिलं जातं. आणि पुरस्काराचं वितरण सोहळ्याच्या दिवशी पुरस्काराच्या जे मानकरी आहेत त्यांचं नाव गॅजेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित केलं जातं. एका वर्षात देण्यात येणाऱ्या एकूण पुरस्कारातील संख्या ही 120 पेक्षा जास्त नसावी असा नियम आहे, परंतु यावेळेस ते थोडंसं वर गेलेलं आहे. आता पद्मविभूषण 2024 चे 5, 2023 चे 6. 2023 च्या आधी फक्त नाव बघून घेऊयात. श्री बाळकृष्ण दोशी मरणोत्तर हे आर्किटेक्चर मध्ये यांचं खूप नाव होतं. यांना आर्किटेक्चरचा नोबेल बोललं जातं, प्रित्झकर पुरस्कार, तो सुद्धा देण्यात आला होता आणि ते पटकावणारे ते भारतीय होते. आणि त्याच्यानंतर त्यांना 2023 मध्ये पद्मविभूषण भेटलाय. अजून एक बातमी अशी की 2023 मध्ये त्यांचा देहांत झालेला आहे, त्याच्यामुळे यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढे जाकीर हुसेन, कला सगळ्यांना माहिती आहे, तबलावादक जाकीर हुसेन. त्याच्यानंतर श्री S.M. कृष्णा, सार्वजनिक व्यवहार, कर्नाटक. पुढे दिलीप महालनोबिस, मरणोत्तर, चिकित्सा, पश्चिम बंगाल. श्री श्रीनिवास वर्धन, विज्ञान आणि अभियांत्रिकी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि पुढे मुलायम सिंग यादव, मरणोत्तर, सार्वजनिक व्यवहार, उत्तर प्रदेश. एकेकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते मुलायम सिंग यादव. पुढे जाऊयात. वैजंतीमाला बाली 2024 मध्ये 5 जणांना दिले, त्यात वैजंतीमाला बाली कला अभिनेत्री होत्या त्या. पुढे के चिरंजीवी सगळ्यांना माहिती आहे, साऊथ मधले हिरो अभिनेते, आंध्र प्रदेशमधले. एम व्यंकय्या नायडू, माजी उपराष्ट्रपती आणि आंध्र प्रदेशमधले. बिंदेश्वर पाठक, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक. आणि पी सुब्रमण्यम, भरतनाट्यम नर्तक. हे फेमस नाव आहेत, यांची तुम्ही नावं लक्षात ठेवायची, यांचे क्षेत्र लक्षात ठेवायचं आणि कुठल्या राज्यातून आहेत हे लक्षात ठेवायचं, कारण की यावरच जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतात. पुढे पद्मभूषण 2023 मध्ये 9 लोकांना देण्यात आले, तर 9 लोकांची लिस्ट बघा. S.L. भैरप्पा, साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक. पुढे कुमार मंगलम बिर्ला, सगळ्यांना माहिती आहे, बिर्ला ग्रुप, व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र. त्याच्यानंतर दीपक धर, विज्ञान आणि अभियांत्रिकी, महाराष्ट्र. वाणी जयराम, कला, तमिळनाडू. स्वामी चिन्ना जेयर, अध्यात्मवाद, तेलंगणा. सुमन कल्याणपूर, कला, महाराष्ट्र. कपिल कपूर, साहित्य आणि शिक्षण, दिल्ली. सुधा मूर्ती, समाजकार्य, कर्नाटक. हे नारायण मूर्ती यांच्या पत्नी. नारायण मूर्ती खूप मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांच्या त्या पत्नी आहेत. पुढे कमलेश डी पटेल, अध्यात्मवाद, तेलंगणा. तर हे 9 जण होते ज्यांना 2023 मध्ये पद्मभूषण देण्यात आला. आता 2024 चे 17 लोक आपण बघूयात. हरमुसजी एन कामा, साहित्य आणि शिक्षण, पत्रकारिता, महाराष्ट्राचे. बॉम्बे समाचार या गुजराती वृत्तपत्राचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ प्रकाशक. आता बॉम्बे समाचार जो हा वृत्तपत्र होता त्याला जवळपास 200 वर्ष पूर्ण झालीत, खूप जुना वृत्तपत्र आहे आणि त्याचे ते काय संपादक आहेत. पुढे अश्विन बालचंद्र मेहता, औषधशास्त्र, महाराष्ट्र, हृदयरोग तज्ज्ञ. पुढे राम नाईक, सार्वजनिक व्यवहार, महाराष्ट्र, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल. पुढे दत्तात्रेय राजदत्त उर्फ राजदत्त, तर सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, कला, महाराष्ट्र. पुढे प्यारेलाल शर्मा, कला, महाराष्ट्र, प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर म्हटलं तरी चालेल. त्यात एक जोडी होती लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल, त्यातले जे प्यारेलाल शर्मा आहेत त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. पुढे कुंदन व्यास, पत्रकारिता, महाराष्ट्र, जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे ते मुख्य संपादक आहेत. पुढे एम फातिमा बीबी, मरणोत्तर, सार्वजनिक व्यवहार, खेळ, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातल्या नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश एम फातिमा बीबी. जर तुम्ही लक्ष्मीकांत वाचत असाल तर त्यात राज्यशास्त्रामध्ये यांचं नाव आहे. पुढे विजयकांत, मरणोत्तर, कला, तामिळनाडू, अभिनेते. असे आपण 8 जण पाहिले, अजून 17 जण आहेत टोटल. तर पुढे बघूयात. उषा उथुप, कला, पश्चिम बंगाल, गायिका. या खूप फेमस आहेत, पॉप सिंगिंगसाठी या फेमस आहेत महिला आणि त्या गायिका आहेत. चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर, औषधशास्त्र, बिहार, काला आजार रोगावर उपचार करणारे प्रसिद्ध डॉक्टर म्हणजे कोण? चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर. पुढे तोगदान रिनपोचे, मरणोत्तर, अध्यात्मवाद, लडाख, लडाख मधील ड्रिंकुग
काग्यू परंपरेचे आध्यात्मिक नेते. पुढे ओलचेरी राजगोपाल हे केरळमधले सार्वजनिक व्यवहार आणि केरळमधील भाजप नेते आहेत. पुढे सीताराम जिंदाल ग्रुपचे ते उद्योगपती, व्यापार आणि उद्योग कर्नाटकमधले. पुढे यंग लिऊ व्यापार आणि उद्योग तैवानच्या फॉक्सकॉन या ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत. आता फॉक्सकॉन ग्रुप का फेमस आहे? कारण की त्यांनी आपल्या भारतात सेमीकंडक्टरचा प्लांट उभा करण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते सध्या प्रसिद्ध आहेत. सत्यव्रत मुखर्जी मरणोत्तर यांना भेटलाय सार्वजनिक व्यवहार पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे ते माजी अध्यक्ष होते. पुढे तेजस मधुसूदन पटेल औषधशास्त्र गुजरातमधील हृदयरोग तज्ज्ञ. आणि पुढे मिथुन चक्रवर्ती सगळ्यांना माहिती आहे, फेमस अभिनेते आहेत ते बॉलिवूडमधले. तर मिथुन चक्रवर्ती फेमस अभिनेते. आता एवढी 17 नावं मी घेतली, त्याच्यापूर्वी 9 नावं घेतली, कशी लक्षात राहणार? ट्राय करा ती नावं परत वाचायची, कारण की ते परीक्षेला येतात आणि त्यांचा जोड्या लावा येतात. तुम्ही जर मागं जाऊन PYQ चेक केले तर जोड्या लावा येतात, क्षेत्र आणि त्या व्यक्तीचं नाव अशा जोड्या लावा येतात. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. पुढे पद्मश्री 2023 मध्ये 8 जण, 2024 मध्ये 6 जण. हे कुठले आहेत? फक्त महाराष्ट्रातले. इतर जर पाहिलं तर भरपूर 100च्या वर पद्मश्री 2023-2024 मध्ये आहेत. एवढे आपण काय लक्षात ठेवायचे नाही, फक्त महाराष्ट्रातले लक्षात ठेवायचे. तर भिकू रामजी इदाते समाजकार्य, राकेश झुंझुनवाला व्यापार आणि उद्योजक फेमस आहेत. राकेश झुंझुनवाला यांचं नुकतंच देहांत झालेलं आहे. हे राकेश झुंझुनवाला का फेमस आहेत? कारण की शेअर मार्केटचा किंग म्हणतात त्यांना. पुढे परशुराम कोमाजी खुने कला, प्रभाकर भानुदास मांडे साहित्य व शिक्षण, गजानन जगन्नाथ माने समाजकार्य, रमेश पतंगे साहित्य व शिक्षण. पुढे रवीना टंडन अभिनेत्री आहे कला क्षेत्र. पुढे कुमी नरिमन वाडिया कला क्षेत्रातून ते आहेत. पुढे जाऊयात 2024 उदय विश्वनाथ देशपांडे क्रीडा आंतरराष्ट्रीय मलखांब प्रशिक्षक. पुढे डॉक्टर मनोहर डोळे औषधशास्त्र नेत्र तपासणीच्या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्र सेवा दिलेली. पुढे जहीर काझी साहित्य आणि शिक्षण अल्पसंख्याकांसाठी शिक्षण क्षेत्रातलं योगदान. पुढे डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम औषधशास्त्र मेंदुरोग तज्ज्ञ आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त आहेत. पुढे कल्पना मोरपारिया बँकर आणि शंकर बाबा पापळकर दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड. असे 6 जण 24चे आणि 23चे 8 जण असे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पद्म पुरस्कार खूप कठीण नावं आली समजू शकतो आपण, परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यावर सोपा प्रश्न येतो, 1 मार्क सहज भेटू शकतो असा तो प्रश्न असतो. पुढे साहित्य अकादमी पुरस्कार 2023. आपण यापूर्वी ज्ञानपीठ पुरस्कार कव्हर केलेले आहेत. भारतातले जर सगळ्यात मोठे कुठले 2 पुरस्कार म्हणायचे तर एक ज्ञानपीठ आणि एक साहित्य अकादमी पुरस्कार. तर आता बघूया साहित्य अकादमी पुरस्कार. 24 भाषांमध्ये दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार असतो. 24 भाषा कुठल्या? भारतीय संविधानातल्या 22 भाषा म्हणजे 8व्या परिशिष्टातल्या 22 भाषा आणि इतर 2. पुढे 1 लाख रुपये ताम्रपट आणि शाल प्रदान केली जाते. कृष्णात खोत यांच्या रिंगाण, नीट नाव लक्षात ठेवा, रिंगाण कादंबरीला मराठी भाषेकरता पुरस्कार भेटलेला आहे. बघा 24 भाषेत दिला जातो, त्यापैकी एक म्हणजे मराठी भाषा आणि त्यातलं कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी मराठी भाषेचा पुरस्कार भेटलाय. नामवंत लेखक आणि कादंबरीकार कृष्णांत खोत यांना रिंगाण कादंबरीसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमीपासून लांब फेकले गेल्याची तयार झालेली धरणग्रस्तांची भावना, अडचणी आणि संघर्ष हे या कादंबरीत त्यांनी मांडलेलं आहे. पुढे कृष्णांत खोत हे कोल्हापूर येथील पन्हाळा तालुक्यात त्यांचा जन्म झालेला आहे. पुढे सध्या ते कोल्हापुरातील कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आता बघा हे जे पुरस्काराचं सेक्शन आहे त्यात समजावून सांगण्यासारखं जास्त काय नाही, याच्यात फक्त पाठांतराचा भाग आहे. त्यामुळे हा जर तुम्ही व्हिडिओ 2-3 वेळा बघितला तर तुम्हाला हे सगळे पुरस्कार आपोआप लक्षात राहतील. पुढे त्यांची साहित्य कृती गावठाण, रौंदाळा, झड झिंबाड, धूळ माती आणि रिंगाण, आणि या रिंगाणासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे. आणि ललित व्यक्तिचित्रण नांगरल्या विन भुई असं त्याचं नाव आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी ते पुरेसं ठरतं. पुढे डॉक्टर सादिका नवाब
डॉक्टर सादिका नवाब यांना उर्दू करिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. आता नॉर्मली आपण फक्त मराठी लक्षात ठेवतो आणि हिंदी, इंग्रजी आणि कोकणी लक्षात ठेवतो. उर्दूसाठी का लक्षात ठेवावं लागत आहे, कारण की उर्दूला ज्यांना पुरस्कार भेटलाय त्या महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातले आहेत. बघा, रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील ज्येष्ठ लेखिका डॉक्टर सादिका नवाब यांच्या राजदेव की अमराई, नीट नाव लक्षात ठेवा, राजदेव की अमराई या उर्दू कादंबरीला उर्दू भाषेकरता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि कुरुतुल ऐन हैदर यांच्यानंतर 56 वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या डॉक्टर सादिका नवाब या दुसऱ्या महिला लेखिका आहेत, त्याच्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. पुढे कोकणीकरिता विजेते वर्सल या लघुकथा संग्रहासाठी प्रकाश एन पर्येकर यांना भेटलेला आहे. पुढे हिंदी करता मुझे पहचानो या कादंबरीसाठी संजीव यांना भेटलेला आहे. आणि इंग्रजी करता विजेते रिक्वीन इन रागा जानकी कादंबरी आहे नीलम शरण गौर यांची. तर हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 1 लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल. ज्ञानपीठ पुरस्कारानंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा भारत सरकारचा द्वितीय सर्वोच्च साहित्य सन्मान आहे. आणि मराठी करता प्रथमच विजेते 1955 मध्ये तर्कतीर्थ शास्त्री लक्ष्मण जोशी यांनी वैदिक संस्कृतीचा विकास नावाचं एक सांस्कृतिक ऐतिहासिक पुस्तक लिहिलं होतं, त्याच्यावर त्यांना पहिल्यांदा मराठीतला साहित्य अकादमी पुरस्कार भेटला होता. अलीकडचे मराठी साहित्य अकादमी पुरस्कार सगळ्यात फेमस 2022चा प्रवीण बांदेकर उजव्या सोंडाच्या बाहुल्या या कादंबरीला भेटलाय आणि याच्यावर ऑलरेडी प्रश्न राज्यसेवेला येऊन गेलेला आहे. पुढे 2021 किरण गुरव बाळूच्या अवस्थांतरांची डायरी हा लघुकथा संग्रह आहे. पुढे 2020 नंदा खरे यांचा उद्या आणि 2019 अनुराधा पाटील यांचं कदाचित अजूनही हे 4 मागच्या वर्षीचे पुरस्कार आहेत. पुढे साहित्य अकादमी, ही अकादमी नेमकं काय, याची स्थापना 1954 मध्ये झालेली आहे. रवींद्र भवन नवी दिल्ली येथे त्याचं हेडक्वार्टर आहे आणि 24 भाषांमध्ये ही दिली जाते. बघा इथं 22 हे भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टात नमूद केलेल्या भाषा प्लस इंग्रजी प्लस राजस्थानी. पुढे ही कल्चरल मिनिस्ट्रीच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे जी भाषाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास प्रोत्साहन देते. पुढे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष स्वतः जवाहरलाल नेहरू हे आपले पंतप्रधानच होते. साहित्य अकादमीतर्फे दिले जाणारे इतर पुरस्कार याच्यामध्ये साहित्य अकादमी फेलोशिप, प्रेमचंद फेलोशिप, आनंद कुमार स्वामी फेलोशिप. आता एवढी लक्षात ठेवू नका, फक्त 2 लक्षात ठेवा. साहित्य अकादमी पुरस्कार, त्याच्यानंतर अनुवादासाठी पुरस्कार, त्याच्यानंतर बाल साहित्य पुरस्कार, त्यानंतर युवा साहित्य पुरस्कार. एवढे 4 जरी तुम्हाला लक्षात राहिले तरी इनफ आहे. आता पुढचा आहे अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार. ब्रह्मोस एक अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा या पुरस्कारासाठी अभय सदावर्ते यांना अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 मिळालेला आहे. बघा परत महाराष्ट्रातला आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं भाग आहे. बाकी हिंदी, इंग्रजी, कोकणी, उर्दू नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण किमान मराठी भाषेत ज्यांना भेटला त्यांचं तरी किमान लक्षात ठेवा. एक पुस्तक होतं कोणाचं, शिवतनू पिल्लई यांचं. पुस्तकाचं नाव आहे सक्सेस मंत्रा ऑफ ब्राह्मोस. याचं अनुवाद अभय सदावर्ते यांनी ब्राह्मोस एक अज्ञात संशोधनाची यशोगाथा या पुस्तकात त्यांनी ट्रान्सलेट केलं आणि त्याच्यामुळे त्यांना अनुवादासाठीचा मराठी भाषेतला साहित्य अकादमी पुरस्कार 2023 मिळालेला आहे. अनुवादासाठी जो पुरस्कार आहे तो सुद्धा 24 भाषेमध्ये दिला जातो. 50,000 आणि ताम्रपट हे त्याचं सोबत स्वरूप असतं बक्षिसाचं. पुढे 2023 मधील काही इतर पुरस्कार म्हणजे इतर भाषेतले, कोकणीमध्ये सुनेत्रा जोग यांना अस्ताव्यस्त बायलो यासाठी भेटलाय. इंग्रजीमध्ये नबनीता देव सेन यांना चंद्रभाटीस रामायण याच्यासाठी भेटलाय आणि हिंदीमध्ये रीता राणी पालीवाल यांना पशु पंछी मनुष्य और प्रकृति महाभारत के से कथाएं या पुस्तकासाठी त्यांना भेटलेला आहे. आणि 2022 सालचा जो मराठी, आता आपण कुठला बघितला, 2023चा अभय सदावर्ते यांना भेटलाय. 2022चा जो आहे तो प्रमोद मुजुमदार यांना भेटलेला आहे आणि सलोख्याचा प्रदेश शोध सहिष्णू भारताची या पुस्तकासाठी त्यांना भेटलाय. त्यांनी काय केलं होतं, सबा नक्की यांचं एक पुस्तक आहे इन गुड फेथ या इंग्रजी पुस्तकाचं ट्रान्सलेशन याच्यात मराठीत केलं आणि त्यांना मग भाषांतरासाठी पुरस्कार भेटला होता.
पुढे अभय सदावर्ते यांचा जन्म मुरबाडमध्ये झालेला आणि त्याच्यानंतर ते नंदुरबार आणि कोल्हापूर येथे स्थायिक झाले होते. अनुवाद करणे हा त्यांचा छंद आहे आणि त्यांनी इतर जी पुस्तकं अनुवाद केली त्याची नावं बघा. माझी गीता, राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात, भारत 2020 हे एक फेमस पुस्तक आहे, इंडिया 2020 याचं ट्रान्सलेशन आहे ते. नंतर बखर, इस्रोच्या अग्निबाणाची आणि हेडली आणि मी असे बरेच पुस्तकं त्यांनी ट्रान्सलेट केलेले आहेत. तर अभय सदावर्ते लक्षात ठेवा. साहित्य अकादमी बाल आणि युवा पुरस्कार 2023. साहित्य अकादमी युवा पुरस्कार बघूयात. आता तुम्हाला यापूर्वी आपण बोललो की साहित्य अकादमी 4-5 पुरस्कार काढते. त्यातला साहित्य अकादमी पुरस्कार, अनुवादासाठी पुरस्कार, बाल पुरस्कार आणि युवा पुरस्कार. त्यातला आता आपण युवा पुरस्कार बघतोय. विशाखा विश्वनाथ यांना स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी युवा पुरस्कार भेटलेला आहे. ह्या विशाखा विश्वनाथ कुठल्या आहेत? जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील आहेत. आता हा जो पुरस्कार, हा जे पुस्तक आहे किंवा हे जे कविता संग्रह आहे स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना, याच्यामध्ये काय आहे की कवयित्रीने स्वतःसोबत भांडण करत स्वतःवर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केलेला आहे. पुढे इंग्रजीसाठी अनिरुद्ध कनिसेट्टी यांच्या दक्कन के शासक, चालुक्य से चोलोतकी दक्षिणी भारत हा ऐतिहासिक पुस्तक म्हणजे ऐतिहासिक संदर्भातलं जे पुस्तक आहे त्याच्यासाठी त्याला हा पुरस्कार भेटलेला आहे. पुढे हे जे मराठी ट्रान्सलेट करताना थोडे हिंदीत झालेलं आहे. पुढे हिंदीसाठी अतुल कुमार राय यांचं चांदपूर की चंदा आणि उर्दूसाठी तौसिफ बरेलवी यांची जहान जाद या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्काराचा पण सेम 35 किंवा कमी वयासाठी, पहिल्या किंवा सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी. पुढे दरवर्षी दिला जातो, 24 भाषेत दिला जातो, 50,000 रुपये ताम्रपत्र. मराठीतला पहिला पुरस्कार ऐश्वर्या पाटेकर यांना भूईशास्त्र या कविता संग्रहासाठी 2011 साली भेटला होता. आणि हा पुरस्कार लक्षात ठेवा साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे तो 2011 पासून सुरू झालेला आहे. 2022चा पवन नालट मी संदर्भ पोखरतो या कविता संग्रहासाठी त्यांना भेटला होता. पुढे 2020-21 लक्षात राहिलं तर उत्तमच. पुढे साहित्य अकादमी बाल पुरस्कार, एकनाथ आव्हाड यांच्या छंद देई आनंद या काव्य संग्रहासाठी हा पुरस्कार भेटलाय. एकनाथ आव्हाड जे आहेत ते नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दापूर येथील ते मूळ निवासी आहेत. फक्त नाशिक लक्षात राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये. इंग्रजीसाठी सुधा मूर्ती यांच्या ग्रँड पॅरेंट्स बॅक अँड स्टोरीज हे या पुस्तकासाठी भेटलंय. हिंदीसाठी सूर्यनाथ सिंग यांचा कोटुक ॲप आणि उर्दूसाठी मतीन अचलपुरी यांचा ममता की डोर या पुस्तकासाठी त्यांना भेटलेला आहे. आणि बाल साहित्य पुरस्काराबद्दल पण सेम 2010ला स्थापना, 24 भाषेमध्ये मानचिन्ह, 50,000 रुपये. मराठी भाषेतला पहिला पुरस्कार अनिल अवचट सृष्टीत गोष्टीत या लघुकथेसाठी भेटलाय. पुढे अलीकडची इतर पुरस्कारामध्ये 2022चा संगीता बर्वे यांचा पीयूची वही हे कादंबरी आणि संजय वाघ यांचा जोकर बनला किंगमेकर याला 2021चं भेटलंय. त्यामुळे तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं एवढं सांगतो बघा. एवढं आपण चर्चा केली. तुम्हाला किमान साहित्य अकादमी पुरस्कार, अनुवादासाठी पुरस्कार, बाल पुरस्कार आणि युवा पुरस्कार यातलं किमान मराठीतलं तरी लक्षात राहिलं पाहिजे 2023च्या आधी. त्याच्यानंतर मराठीतलं 2022चा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला लक्षात राहिल्या या गोष्टी मग हिंदी, इंग्रजी, कोकणी, उर्दू या भाषेचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पण सध्या मेन प्रायोरिटी तुमची मराठी भाषेतल्या पुरस्कारांवर असली पाहिजे. पुढे 32वा सरस्वती सन्मान 2022 तमिळ लेखिका शिवशंकरी यांना सूर्यवंशम या स्मरणासाठी 32वा सरस्वती सन्मान 2022 भेटलेला आहे. हे तमिळ भाषेतलं पुस्तक 2019 मध्ये प्रकाशित झालं होतं आणि हे कोणाच्या हस्ते दिलं वगैरे एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाहीये. आता सरस्वती सन्मान बद्दल बोलूयात. 1991 पासून के बिर्ला फाउंडेशन तर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो आणि के बिर्ला फाउंडेशन अजून 2 पुरस्कार देतं. त्याच्यापैकी एक म्हणजे व्यास पुरस्कार आणि दुसरं म्हणजे बिहारी पुरस्कार. ते व्यास पुरस्कार आपण पुढे बघणारच आहोत. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमधील समाविष्ट 22 भाषांमध्ये लिहिलेल्या गेल्या 10 वर्षातील पुस्तकाला सरस्वती सन्मान दिला जातो. पुरस्काराचं स्वरूप प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, 15 लाख रुपये वगैरे वगैरे. आणि पहिला सरस्वती सन्मान भेटलाय हरिवंशराय बच्चन यांना त्यांच्या स्वतःच्या आत्मचरित्रासाठी. हे अमिताभ बच्चन यांचे वडील आहेत. पुढे मागील काही विजेते 29वा, 30वा आणि 31वा
वासुदेव मोही, शरण कुमार लिंबाळे आणि रामदर्श मिश्रा. आणि सिंधी, मराठी आणि हिंदी. आता यातलं सगळं सोडून द्या, फक्त मराठीतलं लक्षात ठेवा की जो 30वा पुरस्कार होता 2020चा शरण कुमार लिंबाळे यांना सनातन या साहित्यासाठी मराठीतून सरस्वती सन्मान मिळालेला आहे. आणि आतापर्यंत मराठी विजेते कोण आहेत? विजय तेंडुलकर, महेश एल कुंचवार आणि शरण कुमार लिंबाळे. शरण कुमार लिंबाळे हे लेटेस्ट आहेत 2020चे, त्यांना 30वा पुरस्कार भेटलेला आहे. कन्यादान, युगांत आणि सनातन हे तुमच्या सोयीनुसार लक्षात ठेवा. पुढे 32वा आणि 33वा व्यास सन्मान. आता व्यास सन्मान दोन्ही आणले 2022 आणि 2023. बघा, व्यास सन्मान जो आहे तो 2022चा जो आहे तो पागलखाना या कादंबरीसाठी ज्ञान चतुर्वेदी यांना 32वा व्यास सन्मान 2022 भेटलेला आहे. आणि जी हिंदी लेखिका आहे पुष्पा भारती यांना 2016चं त्यांचं एक पुस्तक आहे यादे यादे और यादे या पुस्तकासाठी 33वा व्यास पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. पुढे पुष्पा भारतीय उत्तर प्रदेशमधले आहेत वगैरे वगैरे, इतकं काय डीप लक्षात ठेवू नका. फक्त लक्षात ठेवा की 2023चा कोणाला भेटला, 2022चा कोणाला भेटलेला आहे. व्यास सन्मान काय 1991 पासून सुरू आहे. के बिर्ला फाउंडेशन मार्फतच दिला जातो. के बिर्ला फाउंडेशन मार्फतच सरस्वती पुरस्कार पण दिला जातो आणि बिहारी पुरस्कार पण दिला जातो. 4 लाख रुपये सन्मानपत्र आणि एक फलक. भारतीय लेखक लेखिकेच्या गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या हिंदी साहित्य कृतीला हा पुरस्कार दिला जातो. मग सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान यात फरक काय आहे? तर सरस्वती सन्मान हा भारतीय संविधानातल्या 8व्या परिशिष्टातल्या 22 भाषांना दिला जातो, पण व्यास सन्मान हा फक्त हिंदी साहित्य कृतीसाठी दिला जातो. देणारा दोघी एकच, के बिर्ला फाउंडेशन, पण सरस्वती 22 भाषांसाठी आणि व्यास पुरस्कार फक्त हिंदी भाषेसाठी. पहिले विजेते डॉक्टर रामविलास शर्मा. आणि अलीकडचे पुरस्कार त्यात आपण 33वा पाहिला पुष्पा भारती यादे यादे और यादे. 2022वा सुद्धा पाहिला ज्ञान चतुर्वेदी पागलखाना. असगर वजाहत यांच्या महाबलीला 2021 आणि 2020चा शरद के पगारे पाटलीपुत्र की सम्राज्ञी. अशा प्रकारे आपण जवळपास सर्व राष्ट्रीय महत्त्वाचे पुरस्कार संपवलेले आहेत. लवकरच आपण इतर पुरस्काराचे व्हिडिओ घेऊन येत आहोत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा आमचे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.